नमस्कार, मी भोये चंद्रकांत. कोर्स नंबर 205, विषय भूगोल. या विषयातील प्रकरण क्रमांक 3 मधील भूगोल विषयाचा इतर शालेय विषयांशी असलेला समवाय, गाभा घटक, जीवन कौशल्य, मूल्य आणि पाठ्यपुस्तक आणि आशय विश्लेषण या घटकांशी निगडीत जे प्रश्न आहेत ते प्रश्न भूगोल बहुपर्यायी प्रश्नसंच 3 मध्ये आपण बघणार आहोत. यातील पहिला प्रश्न आहे, एका विषयाचे अध्यापन करताना त्याचा दुसऱ्या विषयाशी संबंध जोडणे याला टिंबटिंब म्हणतात. पर्याय अ समवाय, ब दुवा, क नाते, ड गठजोड. उत्तर अ समवाय. प्रश्न क्रमांक 2, भूगोलाच्या एका शाखेचा अभ्यास करत असताना भूगोलाच्या दुसऱ्या शाखेशी समवाय साधणे याला टिंबटिंब समवाय म्हणतात. पर्याय अ बहिर्गत, ब अंतर्गत, क वस्तुनिष्ठ, ड वस्तुविशिष्ट. उत्तर ब अंतर्गत. प्रश्न क्रमांक 3, भाषा विषयातील टिंबटिंब पाठाचे अध्यापन करताना भूगोल विषयाची माहिती द्यावी लागते. पर्याय अ विनोदी, ब नाट्य आधारित, क प्रवास वर्णनपर, ड ललित. उत्तर क प्रवास वर्णनपर. प्रश्न क्रमांक 4, इतिहास आणि भूगोल यांचा जवळचा संबंध असून इतिहासात काळाला तर भूगोलात टिंबटिंबाला महत्त्व असते. पर्याय अ खंडाला, ब वनस्पतीला, क प्रदेशाला, ड स्थळाला. उत्तर ड स्थळाला. प्रश्न क्रमांक 5, इतिहास आणि भूगोल यांचा जवळचा संबंध असून असे म्हटले जाते की इतिहासाचे नाटक टिंबटिंबच्या रंगमंचावर खेळले जाते. पर्याय अ भूगोल, ब गणित, क नागरिकशास्त्र, ड विज्ञान. उत्तर अ भूगोल. प्रश्न क्रमांक 6, भूगोलात पर्यावरण पाठाचे अध्यापन करताना टिंबटिंब गाभा घटक विद्यार्थ्यात बिंबवता येतो. पर्याय अ भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, ब सामाजिक अडसरांचे निर्मूलन, क पर्यावरण संरक्षण, ड भारताचा समान सांस्कृतिक वारसा. उत्तर क पर्यावरण संरक्षण. प्रश्न क्रमांक 7, भूगोलात सूर्यग्रहण व ग्रहणांचे प्रकार या पाठाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यात टिंबटिंब मूल्ये रुजविता येतात. पर्याय अ संवेदनशीलता, ब राष्ट्रभक्ती, क श्रमप्रतिष्ठा, ड वैज्ञानिक दृष्टिकोन. उत्तर ड वैज्ञानिक दृष्टिकोन. प्रश्न क्रमांक 8, ज्या पुस्तकात विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आवश्यक असणारा पाठ्यांश वाचावयास मिळतो तसेच ज्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःचे मूल्यमापन करण्यासाठी स्वाध्याय दिलेले असतात अशा पुस्तकांना टिंबटिंब म्हणतात. पर्याय अ पाठ्यपुस्तक, ब कादंबरी, क मासिके, ड साप्ताहिके. उत्तर अ पाठ्यपुस्तक. प्रश्न क्रमांक 9, पाठ्यपुस्तक टिंबटिंबसाठी गरजेचे असते. पर्याय अ शिकविलेला भाग घरी वाचण्यासाठी, ब स्वयं अध्ययन करण्यासाठी, क शिकविलेल्या भागावरील स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी, ड वरील सर्व. उत्तर ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10, शिक्षकांना पाठ्यपुस्तक टिंबटिंबसाठी उपयुक्त ठरतात. पर्याय अ अवांतर वाचनासाठी, ब अध्यापनाची तयारी करण्यासाठी, क करमणुकीसाठी, ड
यापैकी नाही. उत्तर ब. अध्यापनाची तयारी करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 11. पाठ्यपुस्तक समीक्षणाचा टिंबटिंब हा अंतर्गत घटक आहे. पर्याय अ. आकार, ब. बांधणी, क. किंमत, ड. पाठ्यांश. उत्तर ड. पाठ्यांश. प्रश्न क्रमांक 12. पाठ्यपुस्तक समीक्षणाचा टिंबटिंब हा बाह्य घटक आहे. पर्याय अ. पाठ्यांश, ब. स्वाध्याय, क. कागद, ड. नकाशे. उत्तर क. कागद. प्रश्न क्रमांक 13. अनुक्रमणिका हा पाठ्यपुस्तक समीक्षणाचा टिंबटिंब घटक आहे. पर्याय अ. अंतर्गत, ब. बहिर्गत, क. महत्त्वाचा, ड. अनिवार्य. उत्तर अ. अंतर्गत. प्रश्न क्रमांक 14. पाठ्यपुस्तकाच्या मागील शेवटच्या पानास टिंबटिंब म्हणतात. पर्याय अ. मुखपृष्ठ, ब. मलपृष्ठ, क. अंतर्गत पृष्ठ, ड. रंगीत पृष्ठ. उत्तर ब. मलपृष्ठ. प्रश्न क्रमांक 15. पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ टिंबटिंबसाठी रंगीत व आकर्षक असावे. पर्याय अ. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी, ब. विद्यार्थ्यांच्या आवडीसाठी, क. विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी, ड. विद्यार्थ्यांना आनंदी ठेवण्यासाठी. उत्तर क. विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी. प्रश्न क्रमांक 16. टिंबटिंब हे आदर्श पाठ्यपुस्तकाचे निकष आहेत. पर्याय अ. अचूक आशय, ब. अद्ययावत माहिती, क. भाषा, ड. वरील सर्व. उत्तर ड. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 17. पाठ्यपुस्तकातील लिखित मजकूर किंवा विशिष्ट हेतू मनात धरून संकलित केलेली माहिती म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय अ. साहित्य, ब. आशय, क. माहिती, ड. पाठ्यक्रम. उत्तर ब. आशय. प्रश्न क्रमांक 18. फक्त आशयाचे मुख्य मुद्दे, उपमुद्दे, संज्ञा, संबोध, नियम, तत्वे इत्यादी घटकांचे विभाजन करण्याची पद्धती म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय अ. पाठ्यपुस्तक, ब. पाठ्यपुस्तक विश्लेषण, क. आशय, ड. आशय विश्लेषण. उत्तर ड. आशय विश्लेषण. प्रश्न क्रमांक 19. भूगोल आशय विश्लेषणातील टिंबटिंब या महत्त्वाच्या बाबी आहेत. पर्याय अ. संज्ञा, ब. संबोध, क. नियम, ड. वरील सर्व. उत्तर ड. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 20. मूर्त किंवा अमूर्त बाबीला दिलेले नाव म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय अ. संज्ञा, ब. संबोध, क. नियम, ड. तत्वे. उत्तर अ. संज्ञा. प्रश्न क्रमांक 21. समान गुणधर्म असलेल्या मूर्त किंवा अमूर्त बाबींच्या समूहास टिंबटिंब म्हणतात. पर्याय अ. संज्ञा, ब. संबोध, क. नियम, ड. तत्वे. उत्तर ब. संबोध. प्रश्न क्रमांक 22. दोन किंवा अधिक संबोधामधील संबंध दाखविणारे विधान म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय अ. संज्ञा, ब. संबोध, क. नियम, ड. तत्व. उत्तर ड. तत्व.
विविध तत्वांचे पद्धतशीरपणे केलेले संकलन म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय अ संज्ञा, ब संबोध, क नियम, ड तत्व. उत्तर क नियम. प्रश्न क्रमांक 24. एखाद्या वस्तूची, घटनेची, प्रसंगाची वस्तुस्थितीदर्शक विधाने म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय अ संज्ञा, ब संबोध, क नियम, ड तथ्य. उत्तर ड तथ्य. प्रश्न क्रमांक 25. जी विधाने अध्यापकाला निर्णय घेण्यासाठी अथवा हेतू साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरतात त्यांना टिंबटिंब म्हणतात. पर्याय अ माहिती, ब संबोध, क नियम, ड तथ्य. उत्तर अ माहिती. अशा प्रकारे आज आपण कोर्स नंबर 205 मधील प्रकरण क्रमांक 3 मधील भूगोल विषयाचा शालेय विषयांशी असलेला समवाय, गाभा घटक, मूल्ये, जीवन कौशल्ये, पाठ्यपुस्तक विश्लेषण, आशय विश्लेषण या घटकांशी संबंधित जे प्रश्न आहेत ते प्रश्न बहुपर्यायी प्रश्नसंच 3 मध्ये बघितले. धन्यवाद.